नमस्कार, मी सुवर्णा 9च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या सकाळच्या बुलेटिनमध्ये पहिली महत्त्वाची बातमी आपण बघूया। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सूचक असं वक्तव्य केलेलं आहे। राजकीय घडामोडीने या बुलेटिनची सुरुवात करतोय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे। 10 मार्च नंतर सरकारमध्ये बदल होतील असं ते म्हणतात। सरकारमध्ये बदल करण्याची वेळ आलेली आहे। नाना पटोले यांनी सूचक वक्तव्य केले। अनेकांच्या भुवया त्यामुळे उंचावलेल्या आहेत। नाना पटोले यांनी राजकीय भूकंपाचे संकेत दिलेले आहेत। भंडाऱ्यातील सभेमध्ये नाना पटोलेंनी हे वक्तव्य केले की 10 मार्च नंतर सरकारमध्ये बदल होतील। सरकारमधील फेरबदलाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नेमकं काय घडणार आहे ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या या वक्तव्याला महत्त्व आहे, कारण मग या सरकारमध्ये महत्त्वाचा तिसरा पक्ष काँग्रेस आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी हे वक्तव्य केले की सरकारमध्ये 10 मार्च नंतर बदल होतील। सरकारमध्ये बदल करण्याची वेळ आलेली आहे। आता अशा वक्तव्यानंतर नेमका त्याचे अर्थ काय घ्यायचे, घडणार काय 10 मार्च नंतर, हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। माझं मॅडम सोनियाजीशी राहुलजीशी माझं याच्यावर बोलणं झालेलं आहे। त्यामुळे 10 मार्चपर्यंत मला संधी द्या, कारण की हे सगळं जे काही चाललेलं आहे आपल्या सरकारमध्ये यालाही दुरुस्ती करायची वेळ आता आपण आपल्या हाती आहे। निश्चितपणे 10 मार्चच्या नंतर एक मोठे बदलाव आपल्याला पाहायला मिळतील। आमच्या प्रतिनिधी नेहल भुरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। नेहल, फार महत्त्वाचं हे वक्तव्य आहे। 10 मार्च नंतर सरकारमध्ये बदल होतील, बदल करण्याची वेळ आलेली आहे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात। काय अर्थ घ्यायचे? हे जे काही सरकारमध्ये सुरू आहे असं त्यांचं म्हणणं होतं। त्यांना दुरुस्त करण्याची वेळ आता आली असून 10 मार्च नंतर सरकार दुरुस्त करतोय असे मोठे वक्तव्य काल नाना पटोले यांनी बोलताना केले। वक्तव्य करताना नाना पटोले भंडाऱ्यात काँग्रेसमध्ये आयोजित मेगा भरती कार्यक्रमात केलेल्या नाना पटोले यांच्या सूचक वक्तव्यामुळे आता राजकारणावर आता भुया उंचवल्या असून आता समोर राजकारणामध्ये 10 तारखेच्या नंतर आता काय होतं, त्यानंतर 10 तारखेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। मॅम हो, पण नेहल, काय विषय सुरू होता, कोणाशी ते संवाद साधत होते, काय अनुषंगाने ते बोलले हे वक्तव्य? त्यांची एक सभा आयोजित करण्यात आली होती। त्या सभेमध्ये ते बोलताना नाना पटोले यांनी हे असं त्या आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना ते असे वक्तव्य केले आहे। नेहल, मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलेलं असावं का ओव्हरऑल मविया सरकारकडे बघताना या वाक्याचा विचार करावा लागेल? नेमकं आता काल संजय राऊत यांची प्रेस कॉन्फरन्स झाली। त्यांनी म्हटलं होतं की भाजपचे लोकांचे जे आरोप केले त्यांच्यावर समर्थनात आम्ही आहोत, मात्र संजय राऊत यांच्या भाषेचे मी समर्थन करत नाही असे सुद्धा नाना पटोले यांनी म्हटले होतं। मात्र आसामच्या मुख्यमंत्र्यांनी जी भाषा वापरून स्त्री शक्तीचा अपमान केला त्याचा काय असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला होता। आणि काल भंडाऱ्यामध्ये त्यांनी सभा आयोजित केली होती। त्या सभेमध्ये नेमकं या राज्य शासनामध्ये आपलं चाललं काय ते यांच्या मी दुरुस्त करतो असे त्यांनी बोलले। आणि ते 10 तारखेनंतर नवीन काय घडवतील याच्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। नेहल भुरे आमचे प्रतिनिधी भंडाऱ्यातून आपल्याला माहिती देत होते। भंडाऱ्यामध्ये एक सभा आयोजित करण्यात आलेली होती। ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांच्याशी आपण बोलूया। अतुलजी, कालचं जे वक्तव्य आहे भंडाऱ्यातलं नाना पटोले यांचं, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते असं म्हणतात की 10 तारखेनंतर सरकारमध्ये बदल घडेल आणि बदल घडवण्याची वेळ पण आलेली आहे, याचे काय अर्थ घ्यायचे? 10 तारखेनंतर बदल होतील असं जरी ते म्हणाले असले तरी मला वाटत नाही की असं लगेच काही बदल होईल। त्याचं कारण असं की 11 तारखेला महाराष्ट्राचं बजेट विधिमंडळात सादर केलं जाणार आहे। अधिवेशन चालू आहे। अधिवेशन 25, 26, 27 तारखेपर्यंत म्हणजे मार्च एंड पर्यंत अधिवेशन आहे। अधिवेशन काळात कधीही सरकारमध्ये बदल झालेले आजपर्यंत तरी मी पाहिलेले नाहीत। एकदाच काहीतरी अपवाद होता तो, पण जे काही बदल व्हायचे ते मग अधिवेशनानंतर होतील आणि
10 तारखेनंतर ते म्हणतायत, म्हणजे अधिवेशनानंतर होतील, कारण अधिवेशनच आता मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होत आहे. त्यामुळे लगेच काही बदल होतील असं वाटत नाही. पण एवढं नक्की आहे की नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्षपद आणि मंत्रीपद अशी दोन्ही पदं हवी होती आणि त्यासाठी सातत्याने ते प्रयत्न करत आहेत आणि त्यांना मंत्रीपद मिळावं म्हणून काँग्रेसमध्ये अंतर्गत देखील त्यांनी नितीन राऊत ऊर्जा मंत्री जे आहेत त्यांच्या विरोधात जी आघाडी उघडलेली आहे ती सर्वश्रुत आहे. ज्या पद्धतीने ते त्यांच्याविषयी, त्यांच्या विभागाविषयी वक्तव्य करतात, विधानं करतात, त्याच्यामुळे कुठेतरी एक मंत्री कोणीतरी कमी केल्याशिवाय दुसऱ्या मंत्र्याला जागा होणार नाही हे त्यांना माहिती आहे आणि त्याच्यासाठी त्यांचं विधान हे आपल्याला मंत्री करावं या दृष्टीने देखील घेतलं जाऊ शकतं. पण लगेच काही 10 तारखेनंतर अधिवेशन होईपर्यंत काही बदल होतील असं मला तरी वाटत नाही. नक्की. अतुलजी आभार. आपण सविस्तर न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी आपल्यासोबत होते. त्यांनी काय त्यांच्या वक्तव्याचे अर्थ असू शकतात याविषयी स्पष्टता केलेली आहे. त्यांना हवं असलेलं मंत्रिपद त्या दृष्टीनं ते पक्षावरच टाकत असलेला दबाव अंतर्गत त्यासाठी करत असलेल्या कुरघोडी आणि वक्तव्य या सगळ्या अनुषंगाने सुद्धा त्यांच्या या वक्तव्याकडे बघितलं जाऊ शकतं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि भाजप नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. त्यातच आज पुन्हा संजय राऊतांनी एक सूचक ट्विट केलंय, त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. बाप बेटे जेलमध्ये जाणार, कोठडीचं सॅनिटायझेशन सुरू झालेलं आहे, वेट अँड वॉच असं ट्विट संजय राऊतांनी केलं. पण आता हे बाप बेटे नेमके कोण अशा चर्चा सुरू झाल्यात. कालच संजय राऊतांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलावर अनेक गंभीर आरोप केलेले होते, त्यामुळे संजय राऊतांच्या ट्विटची सुई किरीट सोमय्यांकडे तर नाही ना असा सवाल उपस्थित होतोय. संजय राऊतांनी हे ट्विट केलंय आणि ते नेमकं काल स्वतः त्यांनी किरीट सोमय्या त्यांच्या मुलावर केलेले आरोप या पार्श्वभूमीवर आज 9:30 वाजता किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेणार आहेत. त्याच्या आधी हे केलेलं ट्विट आहे, त्यामुळे ही सुई किरीट सोमय्यांकडेच जाते का अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना भाजप नेते किरीट सोमय्या आज उत्तर देत आहेत. आज दिल्लीमध्ये सोमय्या पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यावेळी ते नेमकं काय पत्रकार परिषदेत बोलतात हे बघणं महत्त्वाचं आहे. ठाकरे सरकारनं माझी आणि माझ्या कुटुंबियांची चौकशी करावी असं आव्हान सोमय्यांनी दिलं आहे. तर आधीही राऊतांनी माझ्या पत्नीवर तसंच माझ्या मुलावर आरोप केलेले होते, आताही ते माझ्या मुलावर आरोप करतायत असं किरीट सोमय्या म्हणतायत. त्यामुळे आज राऊतांनी केलेल्या आरोपांनंतर सोमय्या 9:30 वाजता पत्रकार परिषद घेऊन काय उत्तर देतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी सविस्तर बोलूया. प्रशांत, दिल्लीमध्ये आहेत किरीट सोमय्या, ते कुठे पत्रकार परिषद घेणार आहेत, किती वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत, काय अधिक सांगाल? काल रात्री उशिरा किरीट सोमय्या हे दिल्लीत पोहोचलेले आहेत. भूपेंद्र यादव जे केंद्रीय मंत्री आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते दिल्लीत पोहोचलेले आहेत. आणि त्याचमुळे आज ते सकाळी काल ज्या पद्धतीनं संजय राऊतांनी ज्या पद्धतीने आरोप केले, शिवसेना नेते संजय राऊत यांनी, आणि त्यांनी ज्या पद्धतीने आरोपाचं प्रत्युत्तर आज ते किरीट सोमय्या देणार आहे. सकाळी 9:30 वाजता खासदार गोपाळ शेट्टी जे आहेत भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे, त्यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये काल ज्या पद्धतीनं संजय राऊतांनी आरोप केले त्यामधला पहिला आरोप म्हणजे ठाकरे सरकार जे आहे, उद्धव ठाकरे यांचे 19 बंगले आहेत त्या संदर्भातला दावा केला होता, आवाहन केला होता आणि तो आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. होऊ शकेल त्या संदर्भातला खुलासा ते देखील करतील. त्यानंतर या आरोपामधलं तथ्य काय आहे हे देखील किरीट सोमय्या सांगतील. सोबतच दुसरं महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं पीएमसी बँकचा घोटाळा जो झालेला आहे त्या घोटाळ्यामध्ये कशा पद्धतीनं किरीट सोमय्याच्या मुलाचा समावेश आहे असा आरोप संजय राऊतांनी केला होता. त्या आरोपासंदर्भात आज खास करून किरीट सोमय्या काय बोलतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. सोबतच ज्या पद्धतीनं अनिल परब असो किंवा इतर या संदर्भातलं ज्यामध्ये ज्या मंत्र्यांची नावं गोवण्याचा आरोप करण्यात आला होता किरीट सोमय्या यांनी, किरीट सोमय्या यांनी यांच्या आरोपामध्ये अनेकदा अनिल परब आणि त्यानंतर अनेक STZच्या जमिनींमध्ये ज्या पद्धतीनं शिवसेना नेत्यांचा समावेश आहे असा आरोप किरीट सोमय्या करतात. त्यावरती केवळ संजय राऊतांनी आव्हान दिलेलं आहे. त्या संदर्भात होऊ शकतं देखील
आज किरीट सोमय्या त्यावरती सविस्तर उत्तर देतील. सोबतच ज्या पद्धतीने एक प्रकारे किरीट सोमय्या यांनी अनेकदा जे खुलासे केले आहेत, ते खुलाच्या संदर्भातले संजय राऊतांनी आरोप केले आहेत, त्या आरोपावर सविस्तर आज किरीट सोमय्या उत्तर देतील. आणि उत्तर देताना काय ते उत्तर देतात त्याच्यामुळे, कारण की ज्या पद्धतीने काल वातावरण निर्माण झालं होतं महाराष्ट्रामध्ये, त्याच धर्तीवरती आज किरीट सोमय्या सगळ्याचं उत्तर देतात का, की नवीन काही आरोप करतात, किंवा होऊ शकतं ते नेहमी उद्धव ठाकरे यांना कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्याच पद्धतीने पकडतात का, हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आज देखील ते शाब्दिक वादावाद होण्याची शक्यता आहे. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. खासदार अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचं आव्हान स्वीकारलेलं आहे. खेड तालुक्यातील निमगावमध्ये 11 वाजता होणाऱ्या बैलगाडा शर्यती दरम्यान ते स्वतः घोडीवर बसणार आहेत. पुण्याच्या शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी माझ्या गावातील घाटात येऊन घोडीवर बसावं आणि निवडणुकीच्या प्रचारात दिलेला तो शब्द सत्यात उतरवावा असं खुलं आव्हान आढळरावांनी दिलं होतं. याआधी सर्वोच्च न्यायालयाचा लढा जिंकून देईन आणि शर्यतीच्या पहिल्याच बारीत मी स्वतः घोडीवर बसेन असं आश्वासन खासदार कोल्हे यांनी दिलं होतं. पण शर्यती सुरू होऊनही कोल्हे न आल्यानं आढळरावांनी त्यांना आव्हान दिलं होतं. आता ते आव्हान कोल्हेंनी स्वीकारलेलं आहे. अमोल कोल्हे दिलेला शब्द पाळणार आहेत अशी माहिती मिळते. आमचे प्रतिनिधी जुन्नरचे रायचंद शिंदे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. रायचंद, या बैलगाडा शर्यती संदर्भात काय अधिक माहिती देशील? जे आव्हान अमोल कोल्हेंनी स्वीकारलंय त्याप्रमाणे ते दाखल झालेले आहेत का? बरोबर आहे सुवर्ण, आपल्याला माहिती आहे 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अनेक ठिकाणी जाहीर प्रचारामध्ये सांगितलं होतं बैलगाडा शर्यती होतील सुरू आणि त्या माझ्याच प्रयत्नातून होतील आणि ज्यावेळेस होतील त्यावेळेस पहिल्यांदा मीच घोडीवरती बसेल असं त्यांनी शब्द दिला होता. दरम्यानच्या काळामध्ये बैलगाडा शर्यती मागच्या आपल्याला माहिती 1 महिन्याभरापूर्वी त्याची बंदी उठलेली आहे आणि त्यानंतर शर्यती सुरू झाल्यानंतर राज्यातल्या पहिल्या बैलगाडा शर्यती होत्या त्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात होत्या आणि त्या सुद्धा आयोजन त्याचं केलेलं होतं ते माजी खासदार शिवाजी आढळरावांनी केलं होतं. आणि वारंवार आढळराव यांनी प्रत्येक ठिकाणी बोलताना हेच सांगितलं होतं का आता तरी तुम्हाला निमंत्रण आहे, माझ्या गावात या, माझ्या गावातल्या शर्यतीत घोडीवरती बसा. पण नेमकं ज्या दरम्यान ह्या सगळ्या यात्रा आणि शर्यती होत्या त्याच दरम्यान दिल्लीमध्ये अधिवेशन होतं, त्यामुळं अधिवेशनाच्या दरम्यान अमोल कोल्हेंना ते शक्य झालं नाही. आज अधिवेशन संपून ज्यावेळेस महाराष्ट्रात ते दाखल झालेत आणि आज पहिली जी त्यानंतरची शर्यत होते ती उत्तर पुण्यातलं सर्वात मोठं देवस्थान आहे खंडोबाचं. आज पौर्णिमाच्या यात्रा आहेत बऱ्याच ठिकाणी, त्यातला पहिला जो घाट आहे निमगाव या ठिकाणी अमोल कोल्हे 11 वाजता उपस्थित राहणार आहेत आणि त्यांनी IBN लोकमतशी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलेलं आहे की मी आज हे आव्हान स्वीकारलेलं आहे. कारण कोल्हेंना माहिती आहे आपल्याला की कोल्हेंना घोडीवर बसणं असं अवघड नाही, कारण त्यांनी राजा शिवछत्रपती असेल किंवा संभाजी मालिका असेल त्यामध्ये सुद्धा अनेकदा हे स्टंट केलेले आहेत आणि मग घोडीवर बसणं त्यांच्या दृष्टीने काहीच अवघड नाही. हे आव्हान त्यांनी आज स्वीकारलेले आहे. आज किमान 2-3 ठिकाणी तरी ते बैलगाडा शर्यतीच्या घाटामध्ये घोडीवरती सहज बसतील, त्यांनी आव्हान स्वीकारलेलं आहे. नक्की. आणि ही दृश्य बघणं महत्त्वाचं ठरेल किंवा उत्सुकतेचं ठरेल असं आपण म्हणूया. धन्यवाद रायचंद माहिती दिल्याबद्दल. रत्नागिरी रायगड जिल्ह्याला जोडणारा सावित्री नदीवरील आंबेत म्हाप्रळ हा पूल धोकादायक बनलाय. या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे, त्यामुळे लोकांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतंय. सावित्री नदीवरील आणखी एक पूल कोसळण्याच्या मार्गावर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. रायगड रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा आणि मुंबईसाठी जवळचा पर्यायी मार्ग म्हणून आंबेत म्हाप्रळ पूल सावित्री नदीवर बांधण्यात आला. या पुलामुळे दोन्ही जिल्ह्यात दळणवळणाची सोय झाली, पण 6 महिन्यांपूर्वी 12 कोटी रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आलेला हा पूल वाहतुकीसाठी कमकुवत बनल्यानं या पुलाच्या दुरुस्तीच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. 12 कोटी या ब्रिजचं आता 6 महिन्यापूर्वी काम करण्यात आलं होतं आणि प्रवासी वाहतुकीसाठी नंतर चालू करण्यात आलं होतं. तर ते पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि 12 कोटी गेले कुठं असं आता नागरिकांना प्रश्न पडलेला आहे. ह्या खाडीमध्ये
बेकायदेशीररित्या वाळू उत्खनन होतं आणि ते पण सक्शन पंप लावून इथं वाळू उत्खनन केलं जातं आणि त्या वाळू उत्खनन केल्यामुळे हा जो आंबेचा जो पूल आहे ह्या पुलाचा जो कॉलम आहे ह्याला त्या वाळू उत्खननामुळे मोठा धोका निर्माण झालेला आहे. महाड सावित्री नदीवर यापूर्वी दुर्दैवी घटना घडून अनेकांचे बळी गेले. अशा प्रकारची घटना टाळण्यासाठी आंबेत म्हाप्रळ पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या पुलाची वाहनांचा भार पेलण्याची क्षमता शिल्लक राहिली नसल्यामुळे पुलाचा पुन्हा सर्वे करून दुरुस्ती केली जाईल. तसंच पर्यायी पूल सुद्धा उपलब्ध व्हावा यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचं खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलंय. आंबेत पुलाचं ज्या वेळेला पूर्णपणाने पुन्हा एकदा सर्वेक्षण IIT सारख्या तज्ज्ञ समितीच्या मार्फत केलं त्यावेळेला काही पियर्स हे अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये त्या ठिकाणी आहे. हलकी वाहनाला परवानगी देण्याच्यासाठी सुद्धा तेवढी त्यांची क्षमता उरलेली नाही. नवीन पुलाच्यासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी निधी मागतो आहोत आणि तोपर्यंत जसं सावित्रीच्या पुलाचं घडलं तशी दुर्घटना घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून त्या ठिकाणी ते काम थांबवण्यात आले. धोकादायक बनलेला पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्यानं दोन्ही जिल्ह्यातील दळणवळण ठप्प झालंय. त्यामुळे स्थानिकांची मोठी गैरसोय सुरू झाली आहे. दुसरीकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय. माझं मत असं आहे की या गोष्टीकडे प्रशासनानं गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं आणि जो प्रवाशांचे हाल होत आहेत, वाहतुकीचे जे हाल होत आहेत त्याकडे लक्ष देऊन खऱ्या अर्थानं हे काम त्वरित पूर्ण करावं. आज ही कंडिशन आहे की आमची मुलं आज शाळेत जाताना सकाळी आम्हाला बाईकने ते 7 वाजता 6 वाजता इथे सोडावी लागते, पुन्हा त्यांना 12 वाजता 1 वाजता आणावी लागतोय. काही कुठलीही सोयी नाही, इथे जंगल जेटी नाही, काय नाही. शासनाने ह्याच्यावर एकदम दुर्लक्ष केलेलं आहे. सावित्री नदीवरील पूल कोसळून अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले. या नदीवरील 376 मीटर लांबीचा आंबेत म्हाप्रळ पूल कोसळण्याच्या मार्गावर आहे. लोकांच्या जीविताचा धोका लक्षात घेऊन या पुलाची दुरुस्ती होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा 6 महिन्यानंतर हा ब्रिज धोकादायक बनलेला आहे. त्यामुळे या लोकांच्या जीविताशी नेमका आता प्रशासनाकडून खेळ सुरू आहे. जर का हा ब्रिज कोसळला आणि निष्पाप लोकांचे बळी गेले तर याला जबाबदार कोण असा प्रश्न या भागातल्या नागरिकांमधून विचारला जात आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, म्हाप्रळ, रायगड. थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आपल्या संपर्कात आहेत. शिवाजी, या पुलाविषयी काय अधिक सांगाल? हा पूल इतका हलगर्जीपणे या पुलाकडे, त्याच्या कामाकडे कसं काय प्रशासन बघू शकतं? नक्कीच या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालंय हे समोर आलेलं आहे. कारण 6 महिन्यापूर्वीच या पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती. सुमारे 12 कोटी रुपये याच्यावरती खर्च करण्यात आलेले आहेत. 2 वर्ष हा पूल कमकुवत असल्याने वाहनं यावरून अवजड वाहनं बंद करण्यात आली होती. परंतु आता हा पूल 2 दिवसापासून पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. परंतु आघाडी सरकारकडून कालच थोडाफार दिलासा देण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आलेला आहे. काल मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीमध्ये सार्वजनिक खात्याचे जे बांधकाम मंत्री आहेत अशोक चव्हाण यांच्या समवेत बैठक झाली आणि सुनील तटकरे यांच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे. 10 कोटी रुपये या पुलाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून मंजूर झालेले आहेत आणि 6 महिन्याचा हा कालावधी असणार आहे. 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जंगल जेटी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कारण आता पूल बंद असल्यामुळे या लोकांची गैरसोय होते. 2 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी लोकांना 30 किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे. त्यामुळे या नदीमध्ये आता जंगल जेटीचा वापर केला जाणार आहे. बोटीतून या लोकांचा प्रवास सुखरूप होणार आहे. 6 महिने लोकांना प्रवास मोफत सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु सध्या जर का आपण बघितलं तर या पुलाची दयनीय अवस्था आहे. या पुलाचे 2 पिलर कललेले आहेत आणि हा जो ब्रिज आहे तो पूर्णपणे एका बाजूला झुकलेला आहे. असं बोललं जातंय की या ब्रिजच्या खाली मोठ्या प्रमाणात सक्शन पंपाने अवैधरित्या वाळू उत्खनन केल्यामुळे या ब्रिजला धोका निर्माण झाल्याचं या स्थानिकांचं म्हणणं आहे. परंतु स्थानिकांनी वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासनाकडून फारसं लक्ष देण्यात आलं नव्हतं. त्यामुळेच या ब्रिजला धोका निर्माण झालेला आहे. आणि नेमके 12 कोटी रुपये खर्च कशावरती झाले आणि या 12 कोटी रुपये गेले कुठे असा सुद्धा प्रश्न आता लोकांमधून उपस्थित केला जातोय. कारण एका वर्षामध्ये 2 वेळा या पुलाची दुरुस्ती होते. 6 महिन्यापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. सुमारे 1 वर्ष हा ब्रिज काम जेव्हा चालू होतं तेव्हा बंद करण्यात आला होता. परंतु पुन्हा एकदा
6 महिन्यानंतर दुरुस्ती कशी काय निघते असा प्रश्न आता अनेकांच्या मनामध्ये उपस्थित केला जातोय. परंतु नक्की. खरं पाहिलं तर या पुलाला पर्यायी व्यवस्था म्हणून आणखी एक पूल असण्याची गरज आहे. शासनाकडे तशा प्रकारचा प्रस्ताव सुद्धा गेलेला आहे. 130 कोटी या दुसऱ्या पुलाला अपेक्षित आहेत आणि सरकारने ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. कारण वारंवार या पुलाची दुरुस्तीवरती खर्च टाकणं किंवा हा पूल तर आता कमकुवतच आहे, कधीही कोसळू शकतो. कारण 6 महिन्यापूर्वीच त्याचं ऑडिट झालं होतं आणि हा पूल वाहतुकीसाठी योग्य असल्याचा निर्वाळा बांधकाम विभागाचे इंजिनियर एक्सपर्ट लोकांनी दिला होता. परंतु 6 महिन्यानंतर हा ब्रिज बंद कसा काय होऊ शकतो असा सुद्धा अनेकांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित नक्की. झाल्यामुळे म्हणजे या पुलाच्या अनुषंगाने अनेक प्रश्न आपण या विश्लेषणामध्ये उपस्थित करतायत. एक तर अवैध उत्खनन असेल, पुन्हा पुन्हा या पुलाचं करावं लागलेलं बांधकाम आणि त्यावर खर्च होणारा पैसा, मग पर्यायी पूल का उपलब्ध करत नाही, त्या प्रस्तावाचं काय झालं, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. धन्यवाद तुर्तास ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. अर्थात याविषयी आपण पाठपुरावा शिवाजी करत राहणार आहोत. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पुन्हा भेटूया. पण कोरोनाचे नियम पाळायला विसरू नका. news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक ट्विटरवर फॉलो करा, म्हणजे सगळ्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. बुलेटिनमध्ये इथेच थांबतो. पहा फक्त News18 लोकमत.